सत्यविनायक डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ त्यांच्या विपक्ष असेल. ज्युनियर सम्राट अंधेरी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. खूप चांगला खेळ करून मात्र या क्वार्टर फायनल फेरीच्या सामन्यात दाखल झाल्यात. या संघामधील विजेता संघ मात्र अंतिम 3 मधील आपलं तिकीट जे आहे ते पक्क करणार आहे. नक्कीच ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी ही ट्रॉफी जी आहे ती आमच्या मित्राच्या आठवणीसाठी नक्कीच कैलासवासी मेलविन स्मृती चषक 2025चं हे 7वं पर्व. असंख्य धक्के पाहायला मिळाले या स्पर्धेत. या स्पर्धेतील महत्त्वाचा धक्का म्हणजे ओंकार मालाड संघ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातून बाहेर फेकलाय. त्यामुळे यंदाचं वर्ष एक वेगळं ठरण्याची शक्यता, एक नवा विजेता या स्पर्धेला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर मात्र धीरज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. अंडरआर्म क्रिकेटचा राजा घनश्याम शिंदे त्यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक तिथे खेळला गेलाय. थोडेसे नाराज दिसले स्वतःवर. प्रॉपर गॅप मध्ये ते ढकलू शकत असते, परंतु पहिल्याच चेंडूवर 1 धाव. चांगली सुरुवात. 4 षटकांचा हा खेळ असेल. नक्कीच एक मोठा सामना. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या क्रिकेटपटूने 20 ते 25 वर्ष दिले तो घनश्याम शिंदे सर्व अनुभवपणाला लावत असताना या सामन्यामध्ये नक्कीच दिसेल. यावेळी मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. तिथे तू मैं दोन्ही ट्रेन एकाच ट्रॅकवर. अपघात होण्याची शक्यता, परंतु तुर्तास अपघात घडलेला नाहीये. सुरक्षितपणे नॉन स्ट्रायकर क्रीज पॉपअप क्रीज मध्ये दाखल झाला. एक लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. पहिल्या 2 चेंडूवर खूप चांगला टप्पा हाताळला आहे धीरजाने. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा. मागच्या सामन्यात नक्कीच सामनावीराची जर्सी आपण पाहू शकता. घनश्याम शिंदे अंडरआर्म क्रिकेटचा राजा ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे गेल्या दशकातील 2010 ते 2020 मधला सर्वोत्तम खेळाडू कोण असेल तर नक्कीच आपण त्याला स्ट्राईक एंडवर पाहू शकता. अलीकडच्या काळातील सर्वोत्तम संघ सत्यविनायक कामोटे. यावेळी स्वीप करायचा होता. गॅप शोधण्यात मात्र अपयशी ठरले. पुन्हा एकदा 1 धाव. तर सुरुवात चांगली केली या गोलंदाजाने. आणि धीरज याच सुरुवातीकरता ओळखला जातो. एक जबरदस्त संघ यंदाच्या वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी करत असलेला संघ म्हणजे डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ नक्कीच ओळखला जाईल. एक मोठा सामना, एक प्रेशर नक्कीच असणार आहे दोन्ही सामन्यावर. अंतिम 3 मध्ये जाण्याची मोठी संधी, नामी संधी. यावेळी मात्र पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी इरादा बदलला आणि तो नक्कीच फायद्याचा ठरला. बॅटर लिअँडर 4 अशी धावसंख्या धावफलकर पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. धीरज थोडासा दबाव दिसला. 4था चेंडू लिअँडर साठी. यावेळी मात्र काय कमबॅक केलाय. जबरदस्त टप्पा हाताळला गेलाय. फलंदाजाच्या फुटवर्कचा कोणताही परिणाम त्याच्या गोलंदाजीवर झालेला नाहीये. नवीन चेंडू फोर ज्याला म्हणतो क्रिकेट भाषेत, असे चेंडू हाताळणं फार कमी गोलंदाजांना जमतं. आणि नक्कीच ही कला, या कलेचा कलाकार आहे खऱ्या अर्थाने धीरज. या मात्र एक डॉट चेंडू नंतर पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आता लागोपाठचे 2 चेंडू डॉट. म्हणतात ना मोठ्या मॅचचं टेम्परामेंट तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. हिंदीमध्ये एक कहावत आहे पहा, इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच अंपरचा पहिला कॉल आहे, वाईट नाही आहे. रिव्ह्यू केलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर हा निर्णय पाहतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच देतील. आणि रिप्ले पाहिल्यानंतर नक्कीच इट्स अ फेअर अँड अ क्लिअर डिलिव्हरी. इट्स अ डॉट. रिव्ह्यू लॉस होतोय. रिव्ह्यू करण्याची काहीच गरज नव्हती. हा दबाव आहे पहा. मोठ्या मॅचच्या टेम्परामेंट मध्ये तुम्हाला संयम बाळगण्याची, डोक्यावर बर्फ ठेवून खेळ करण्याची फार गरज आहे. इथे चुकी होते.
महत्वाच्या सामन्यात रिव्ह्यू आपल्या हाती असणं फार गरजेचं आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाज धीरज याने. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील लियांडरस. यावेळी फुटवर्कचा वापर स्टेटच्या दिशेला लागोपाठचे 3 चेंडू डॉट गेल्यानंतर तो दबाव लियांडरच्या बॅट मध्ये स्पष्टपणे दिसत होता. खूप सुरेख अशी सुरुवात धीरज यासकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि ज्युनियर सम्राट अंधेरीचा संघ मात्र जाऊन पोहोचला जातोय 4 या धावसंख्येवर. लागोपाठचे 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. विल बॉल धीरज, एक कमालीची गोलंदाजी. हा आत्मविश्वास आहे. मोठ्या मॅचचं टेम्परमेंट त्याने सिद्धी पॅकर मध्ये सुद्धा हाताळलं होतं. म्हणूनच की काय त्याला बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर धीरज होता. तर मॅन ऑफ द सिरीज हिरो कोण होता? तर आकाश गुरव, सध्याच्या घडीतील एका चर्चेतलं नाव. आपण त्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. तर नक्कीच घनश्याम शिंदेला आपला एक्सपिरियन्स जो आहे तो पूर्णपणे इथे कामी आणावा लागेल. असे कितीतरी उन्हाळे, हिवाळे, पावसाळे त्याने बघितले आहेत. 20-25 वर्ष त्याने क्रिकेटला दिलेत. त्यामुळे नक्कीच त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाकरता. पाहावं लागेल त्याचा संघ पहिल्या ओव्हर नंतर थोडासा बॅकफुटला दिसतोय. आकाशचा पहिला चेंडू खूप सुरेखरित्या ड्राईव्ह केलाय. हार्दिक तिथे होते आणि हार्दिकली जाणलं तिथे थ्रो करण्याची काही गरज नव्हती, कारण एक धाव घेण्याची तिथे सहज संधी होती. खूप सुरेख अशी सुरुवात डेंजर 11 अधीरा सत्यविनायक या संघाकडून. या स्पर्धेत माजी विजेते जवळजवळ स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. ओमकार मालाड, त्याचबरोबरीने रॉयल चेंबूरने देखील ही स्पर्धा 2 वेळा जिंकली आहे. ओमकार मालाडने जवळजवळ 4 वेळा जिंकल्या. म्हणजे 7 पैकी 6 पर्व जिंकणारे 2 संघ आधीच बाहेर गेले आहेत. त्यामुळे या वर्षी एक नवा विजेता आपल्याला नक्कीच मिळणार आहे. पाहावं लागेल त्या शर्यतीत एक महत्वपूर्ण लढत. यावेळी फुटवर्कचा वापर, जोरदार अपील देखील झाला, परंतु संधी तिथे निसटली आहे. आकाशवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय लिएंडरकडनं. थोडासा दडपणाखाली तोही चाचपडताना दिसतोय, परंतु घनश्याम अनुभव आहे. योग्य तो सल्ला कानमंत्र देताना लिएंडरने मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली होती. म्हणजे पहिल्या सामन्यात पहा दोन्ही मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आहेत. त्याच्यामुळे या संघाचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. पाहावं लागेल, मोठ्या मॅचचं प्रेशर त्यांना हँडल करावा लागेल. 41 धावा स्कोरबोर्डवर ठेवाव्या लागतील. पाहावं लागेल. आकाश यावेळी स्वीप खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, एक संधी निर्माण करू देऊ शकला असता, परंतु चांगले प्रयत्न. एक धाव रोखू शकलेला नाहीये. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 7 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. आकाशाचा मात्र टिचून मारा करतोय. सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला हा खेळाडू तिसरा चेंडू घेऊन यावेळी सुरेख असा टर्न, जोरदार अपील. घनश्यामच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं कौतुक व्हायला पाहिजे. मध्ये स्पष्टपणे पाहू शकता टप्पा पडल्यानंतर घनश्यामला बॅकफुटला ढकललं आणि स्ट्रोक परिपूर्ण करून दिलेला नाहीये. कट खेळण्याच्या प्रयत्नात घनश्याम मात्र स्वस्तात माघारी परततोय. एक मोठा झटका. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पहिले 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 अशी धावसंख्या. स्कोरबोर्ड मला वाटतं थोडंसं हलता ठेवण्याची गरज आहे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाला. तसं काही होत नाहीये. त्याची जागा करण्यासाठी अक्षय म्हात्रे आले. रिव्हर्स स्वीप आणि इथे मात्र चुकी होते, परंतु चुकीला मात्र सपोर्ट मिळालाय. अखिलकडनं जबरदस्त. वरळी विभागातील हाही एक दर्जेदार खेळाडू पूर्णपणे झुकून देत असताना जबरदस्त कामगिरी निखिल एस कडून, माफ करा अखिल एस कडून. असं वाटलेलं होतं की धीरजच्या हातून सुटला आणि चौकार जाणारच होता. तितक्यात चित्त्याच्या चपळाईने तो मात्र चेंडू अडवलाय. नक्कीच 3 धावा वाचवल्यात अखिल याने.
काचा पाचवा चेंडू, यावेळी मात्र चेंज ऑफ पेस. चेंडू काही कळलेला नाहीये, परंतु नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू. बॉक्स क्रिकेटमध्ये या चेंडूला स्थान नाहीये, दंडित करतायत पंच. एका धावेमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. प्रयत्न करावे लागतील, धावा शोधाव्या लागतील. यावेळी मात्र काय लवचिकता दाखवलंय, जबरदस्त. लागोपाठचे 2 चेंडू अतिरिक्त धावा, 2 धावा नक्कीच ऍड होतील. मागच्या 2 चेंडूवर 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आकाश टू लिएंडर यावेळी पुढे सरसावून टायमिंग करू शकलेले नाहीत. निखिल वेगाने आले, यष्ट्यांवर डायरेक्ट हिट. धरा नेम आणि करा गेम. फलंदाजाचा इथे गेम झालाय. आहेत ना, ते तुमचा विजय सुकर करतात. केवळ गोलंदाजाला याच गोष्टीची गरज असते खरं तर. म्हणूनच तर टीम म्हणतात. टीमचा अर्थच आहे टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. म्हणजे तुम्ही एकत्रित येऊन ना तुमचा खेळ जो आहे तो उंचावला पाहिजे. आणि तेच करीत असताना डेंजर 11 सत्यविनायक कामोटे हा संघ पूर्णपणे हावी होऊन बसलाय. पहिले 2 षटकाचा खेळ अद्याप संपला सुद्धा नाहीये, पूर्णपणे जखडून ठेवलाय. यावेळी वाईट चेंडूचा मारा इथे मात्र केला जातोय. मयूर आलाय फलंदाजीसाठी. हाही एक दर्जेदार खेळाडू आहे. पाहावं लागेल. यावेळी जबरदस्त चेंडू वेगाने बीट केलाय. षटकाची समाप्ती निर्धाव चेंडूने. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. ज्युनियर सम्राट अंधेरी 2 गडी बाद 11 या धावसंख्येवर. मेलविन मेमोरियल चषक म्हणतात ना, या कार्यकर्त्यांच्या जी स्पिरिट आहे ना ती कमालीची आहे. सर्वच कार्यकर्ते जवळजवळ अबाव 40 आहेत. मराठीत एक म्हण आहे, मातीपासून वीड बनतं, विटेपासून भिंत आणि भिंतीपासून घर बनतं. म्हणजे एखादं चांगलं कार्य जेव्हा तुम्ही हाती घेता, एकत्र येणं फार गरजेचं आहे. एक या अंकासमोर, या अंकाच्या मागे सुद्धा आपण 1-1 0 जरी वाढवला ना, त्या 1ची किंमत ना 10 पट वाढत असते. नक्कीच मलाही प्रभावित केलं. जबरदस्त एनर्जेटिक, खूप छान वाईब्स मैदानात पाऊल ठेवल्यावर. हे मैदान बघितल्यावरच कुणी मैदानाच्या प्रेमात पडावं. खूप चांगलं डिझाईन केलं आहे. एक खूप चांगलं मेलवी स्टँड आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या डाव्या बाजूला, त्याचबरोबर उजव्या बाजूलाही. प्रेक्षकांचा सुद्धा इथे विचार केला गेला आहे. म्हणून प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बसलेली ही स्पर्धा, बोरिवलीचं नाव बॉक्स क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवर नेणारी स्पर्धा म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख केला जाईल. म्हणजे अल्पावधीत लोकप्रिय पावलेली स्पर्धा मेलविन स्मृती चषक पर्व 7 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्राला हळूहळू आता मात्र सुरुवात होते. अतिशय थंड वातावरणात खेळली जाणारी स्पर्धा, क्रिकेटसाठी पोषक अशा वातावरणात खेळली जाणारी स्पर्धा. तर पहिल्या डावातील 2 षटका अद्याप शिल्लक आहे. ज्युनियर सम्राट अंधेरीच्या संघाला धावांचा वेग वाढवण्याची गरज आहे. लिएंडर बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक जे आहेत एकमेकांकडे पाहत राहिलेत. इथे पाहायला मिळतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. थोडेसे लेझी एफर्ट्स पाहायला मिळाले अखिलकडनं. जयाच अखिलने मागच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीने चौकार अडवला होता. तिथे मात्र निखिलची वर्णी लागलेली आहे. एक चौकार अतिशय महागडे ठरू शकतात. 35 ते 36 अशी धावसंख्या खूप चांगलं फायटिंग टोटल असू शकतं. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाकडे चांगले 4 बॉलर्स आहेत. पाहावं लागेल. लिएंडर मात्र इथे चुरशीचे प्रयत्न चालू आहेत त्याच्याकडून. पाहावं लागेल. 15शी धावसंख्या. पहिल्या चेंडूवर राहुल सारख्या चांगल्या गोलंदाजावर हल्ला चढवण्यावर भर दिला त्याने. पहिल्या चेंडूवर प्रेशरवर टाकलं त्याने. यावेळी सूर्य कसा फटका तिथे ऑन ड्राईव्ह केलंय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण
तिथे धीरज यासकडून एक धाव, मात्र तो रोखू शकलेला नाहीये. तर 16 अशी धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळते. मयूर गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आज वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे त्याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने त्याने शेवटच्या षटकामध्ये 10 धावांचा बचाव केला होता. यावेळी सुरेख असा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची थोडीशी आउटसाइड एज, एक धाव. एक चौकारानंतर मात्र राहुलने खूप चांगलं कमबॅक केलंय. 2 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात. धावसंख्येचा धावफलक जर आपण पाहिला 17 या धावसंख्येवर. 15 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ झालेला आहे. 8 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहेत. चौकारांच्या प्रतीक्षेत ज्युनियर सम्राट संघ. या मात्र सुरेख असा फटका तिथे खेळला जातोय, पाहायला मिळतोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट, इट्स अ 4. नक्कीच या षटकामधले जे 2 चौकार लगावले तर लिएंडरने, त्याचे प्रयत्न जोरदार चालू आहेत, परंतु इथे क्षेत्ररक्षणाची योग्य ती साथ मिळत नाहीये. थोडासा चिंतेत दिसतोय. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोठेचा संघ. तर मोठी मॅच आहे, आकाशला जाणीव आहे ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा 4 खूप चांगल्या गोलंदाजाचा अटॅक आहे. आता लिएंडर मात्र त्याच्या बॅटमध्ये खूप चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकामध्ये लिएंडर आडवे फटके खेळत होता, आता स्ट्रेटच्या दिशेला म्हणजे सरळ बॅटने तो चांगली फलंदाजी करतोय. त्यालाही कळलं सरळ बॅटने खेळलो तर चांगल्या धावा येत आहेत, त्याचीच गरज आहे. सुरेख असा फटका, परंतु दैव मात्र लिएंडरच्या बाजूने नव्हतं. राहुलने खूप चांगले एफर्ट्स, एका पायाने मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अन्यथा एक खूप चांगला चौकार पाहायला मिळाला असता. खूप चांगले एफर्ट्स. एक लिएंडर भारताचा, ज्याने 1996 साली अटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक मिळवलं होतं, परंतु तो खेळ वेगळा होता. रॅकेट टेनिस क्रिकेट भारताचे आशाबा जाधव नंतर ते दुसरं वैयक्तिक मेडल होतं. त्याची आठवण करून देताना लिएंडर हा शब्द नक्कीच. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मयूर, लिएंडरला साथ देणं गरजेचं आहे. यावेळी मात्र एक मोठा टर्न पाहायला मिळाला, जबरदस्त वळण या चेंडूवर मात्र दिलंय. समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्युनियर सम्राट अंधेरी संघ जाऊन पोहोचले 3 गडी बाद 23 या धावसंख्येवर. अशी धावसंख्या. हार्दिक दवणे मॅन फ्रॉम माहीम मधील एक जबरदस्त क्रिकेट खेळल्यानंतर नक्कीच मुंबईच्या एका बलाढ्य संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे. माहीम म्हटलं की नक्कीच प्लास्टिक क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट तिथे फार मोठ्या प्रमाणात चालतं आणि जिथे फार कमी प्रमाणात बॉक्स क्रिकेट खेळलं जातं अशा विभागातून मात्र माहीम विभागाचं प्रतिनिधित्व करतो एका मोठ्या संघातून हार्दिक दवणे गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. मागच्या सामन्यात थोडासा तो महागडा ठरला, यावेळी मात्र एक मोठी जबाबदारी. कर्णधाराने आपल्या गोलंदाजावर विश्वास मात्र दिलाय. स्लॉग ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केलंय, पाहावं लागेल. हार्दिकला इथे नक्कीच छाप पाडावी लागेल. शेवटचं षटक क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक ओळखलं जातं. चांगला बॅटल इथे रंगेल. डेड बॉल. यावेळी मात्र सुरेख चेंडू म्हणता ऑप्शनचा मारा जरूर केलाय. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव नक्कीच स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 24 ची धावसंख्या. यावेळी वेगवान मारा, मिस टायमिंग स्ट्रोक, खूप चांगली फेकी. ऋती तिथे वेगाने आले, परंतु एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या थोड्याशा संत गतीने चालली आहे. अजूनही 30च्या पलीकडे धावसंख्या उभारणं गरजेचं आहे.
चौकाराच्या मात्र शोधात नक्कीच असेल. किसन आलेत. आता सूर्य कसा ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट्स. जोरदार अपील पाहावं लागेल. तिथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाते. खूप चांगले एफर्ट्स धीरजकडून तिथे पाहायला मिळालेत. खूप चांगले ऑलराऊंडर्स म्हणून धीरजचंही नाव घेता येईल. गोलंदाजी फलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये पूर्ण एफर्ट्स देतात आपल्या संघाकरता. गेल्या 2 चेंडूवर 3 धावा दिल्यात. तिसरा चेंडू घेऊन हार्दिक. लिएंडर यावेळी मात्र फुटवर्कचा वापर. चेंडू बॉक्स आउटच्या स्वरूपात. लिएंडरला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. एक जबरदस्त चेंडू ची हाताळणी मात्र हार्दिक कडून केली जाते. हार्दिकचा खेळ मी 2 वर्ष पाहतोय. हार्दिक केवळ प्रामुख्याने 6 मधले 5 चेंडू ते लेग टाकायचा. आता ऑफ्टनचा मारा जोपर्यंत ज्याने यावर्षी केलाय खूप चांगला इफेक्ट दिसून आलाय. आणि आताचे 3 चेंडू त्याने ऑफ्टन टाकले. जबरदस्त. आणि आपण मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळत असताना दोन्ही टर्न आपल्या हातामध्ये असणं फार गरजेचं आहे. बॉक्स क्रिकेट वैविध्यपूर्ण क्रिकेट आहे. खूप क्विक डिसिजन तुम्हाला या खेळामध्ये घ्यावे लागतात. चौथा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा चकवा दिलाय. केवळ फलंदाजालाच नाही तर यष्टीरक्षकालाही चकवा दिलाय. 22च्या स्वरूपात मात्र एक अतिरिक्त धाव मिळेल. खूप चांगला चेंडू होता. धावसंख्येचा धावफलक एका धावाने नक्कीच वृद्धी होईल. 27 अशी धावसंख्या. खूप सुरेख अशी गोलंदाजी इथे आपल्याला हार्दिककडून पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. किसन यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज. बॅकवर्ड पॉइंटला तिथे जयेश आहेत त्यामुळे एकच धाव मिळणार. काय कमालीची गोलंदाजी. आणि स्लॉग ओव्हरमध्ये अशाच गोलंदाजीची खरं तर गरज असते. पहा यॉर्क चेंडूचा सुद्धा मारा केला हार्दिकने. जबरदस्त गोलंदाजी. प्रभावित केलंय या सामन्यात. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. पाहावं लागेल ज्युनियर सम्राट संघ 30 पार धावसंख्या गाठेल का. यावेळी पुढे सरसावून मारलेला हा फटका. टप्पा खूप अचूक पद्धतीने ठेवलाय. हार्दिकचं कौतुक करावं लागेल. शेवटचा चेंडू त्याने ज्या पद्धतीने हाताळलाय. एकही टर्न त्याने लेग टर्न केलेला नाही. सर्वच्या सर्व ऑफ टर्न केलेत. आणि खूप चांगली रणनीती दिवशी तो दाखल झाला होता. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 29 स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातात आणि 30 धावांचं एक माफक लक्ष नक्कीच डेंजर 11 सत्यविनायक कामोठे संघासमोर. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा YouTube वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच फॉलो करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहत आहोत
मेलविन स्मृती चषक, मेलविन मेमोरियल ट्रॉफी 2025चं हे 7वं पर्व. आजचा दुसरा ना शेवटचा दिवस. अंतिम 3 मध्ये जागा मिळवण्यासाठी चालू असलेली झुंज. तर पहिला डाव संपुष्टात. 30 धावांचं माफक लक्ष्य. डेंजर 11 सत्यवेना कामोटे संघ. सलामीचे 2 बॅटर. डेंजर 11 नावाप्रमाणे 2 डेंजर बॅट्समन आकाश, गुरव, त्याचबरोबर ऋतिक. गोलंदाजीसाठी मात्र इथे विकास सज्ज होताना दिसतोय. मात्र सूर्य कसा बॅकफुटला गेल्यात आणि कव्हरच्या दिशेला एक सूर्य कव्हर ड्राईव्ह. आकर्षक महालक्ष्मी ज्वेलर्स. इट्स अ प्युअर अँड परफेक्ट शॉट. नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी, आपल्या या स्पर्धा यशस्वी कशी व्हावी यासाठी नक्कीच संगीता मॅमचं एक विशेष योगदान लाभलंय. त्यांचंही हार्दिक असं स्वागत करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. नक्कीच म्हणजे स्पर्धकाकरता दिले जाणारे फॉर्म्स, त्याचबरोबर जे DTP वर्क असतं त्या मॅमकडून चालवलं जातं. मॅम तुमचं हार्दिक असं स्वागत. म्हणजे म्हणतात ना, आम्हाला लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी खारुताईंनी जसा जो वाटा उचलला होता वाळूचा एक एक कण, त्याच पद्धतीने येथील सर्वच कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपलं योगदान देत आहेत. त्यापैकी संगीता मॅमचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांचं देखील मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. वळूयात क्रिकेटच्या मैदानाकडे. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6-5 अशी धावसंख्या आपल्याला पाहता येत होते. एक बॅकफुटला गेल्यात, टॅप खेळलाय. साऊथ मुंबईमध्ये जितके क्रिकेटपटू बिलॉंग्स करतात, हा पद्धतीचा फटका खेळण्याची त्यांना नक्कीच एक नैसर्गिक सवय असते. त्याच पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. 6 अशी धावसंख्या. 30 धावांचा विजयी लक्ष्य असेल. चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. डेंजर 11 सत्यविनायक कामोटे संघ ड्रायव्हिंग सीटवर दिसतोय. यंदाच्या काळात जबरदस्त कामगिरी करणारा संघ. आता सूर्य कसा फ्लिक केला, तिथे झेलबाद होण्याची संधी. उत्कृष्टरित्या झेल टिपलाय. एक महत्वाचा गडी या संघाचा कणा आकाश गुरवला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. वैयक्तिक 5 धावावर मात्र तंबूच्या दिशेला तो नक्कीच परतणार आहे. कमालीचे एफर्ट्स तिथे क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. छोट्या छोट्या एफर्टची फार गरज आहे. नक्कीच धावांचं लक्ष जरी छोटं असलं तरी सुद्धा विकेट घेऊनच हा सामना आपण जिंकणार आहोत. ज्युनियर सम्राट मॅच आम्ही काही सहजासहजी सोडणार नाही आहेत आणि ते प्रयत्न इथे मात्र करताना दिसून आपल्याला येत आहे. कैलास पहिल्या चेंडूवर चौकार मारला तरी त्याचं प्रत्युत्तर मात्र त्याने 4थ्या चेंडूवर दिलंय. आकाशसारखा महत्वाचा फलंदाजाला त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. अजून एक महत्वाचा फलंदाज सुमित दाखल होतोय. वरळी कॉप्स विभागातील एक महत्वाचा दर्जेदार फलंदाज. मी सुमितला गेली कितीतरी वर्ष फॉलो केले या संघाकडून. म्हणजे आकाश जेव्हा बाद होतो ना त्यावेळी मात्र एक एक दुहेरी धावा घेत धावसंख्येचा धावफलक जो आहे तो हलता कसा राहील याची काळजी सुमितने गेली कितीतरी वर्ष घेतली आहे. पाहावं लागेल आज एक नवा दिवस, एक नवं चॅलेंज त्याच्या समोर उभं ठाकलंय. पाहावं लागेल. कैलास 5वा चेंडू घेऊन सुमित यास यावेळी मात्र बॅकफुटला गेलेले होते. कट करायचा होता. जोरदार अपील झालाय. पाहावं लागेल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे कैलास जोरदार धक्के देतोय. अधीरा 11 संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय या मागच्या 2 चेंडूवर. नक्कीच हा सामना आम्ही सहजासहजी सोडणार नाहीये. भले हम आज यंग है हम भी किंग हो सकते हैं हेच दर्शवून देताना एकीकडे मुंबईच्या क्रिकेट जगतावर राज्य करणारा संघ तर दुसरीकडे नक्कीच येणाऱ्या काळात क्रिकेट गाजवून शकणारा असा संघ ज्युनियर सम्राट अंधेरीचा संघ. का आम्ही 2 सामने जिंकून या फेरीपर्यंत पोहोचलोत याचं प्रत्युत्तर देताना जबरदस्त कामगिरी प्रयत्न ते करतायत. आणि म्हणतात ना बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचा रोल जर टाकला आणि प्रयत्नाचं जर बटन दाबलं तर यशाचा सुंदर फोटो बाहेर निघतो. पाहावं लागेल.
प्रयत्न तर करतायत. यश मिळो अथवा न मिळो प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कैलासने मात्र प्रभावी केलंय. पहा पहिल्याच चेंडूवर चौकार आणि लो स्कोरिंग टोटलमध्ये तुम्ही विकेट्स मिळवूनच विजय होऊ शकतात. तर ते काम त्याने पहिल्या षटकात केलंय. एक महत्वाचे बॅटर स्तंभूच्या आश्रयाला नव्याने आलेला फलंदाज सागर स्ट्राईक. आधीच ठरवून खेळणारा फटका नक्कीच. 3 लागोपाठचे डॉट चेंडू आणि इथे ज्युनियर सम्राट संघ कमबॅक करताना नक्कीच मोठी मॅच आहे, प्रेशरवाली मॅच आहे. त्यामुळे इथे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. 600 धावसंख्या. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा होत्या. त्यानंतर 3 चेंडू डॉट. जबरदस्त कामगिरी. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. ये जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है. नक्कीच पूर्वीचं बॉक्स क्रिकेट थोडंसं साधं क्रिकेट 15-20 वर्षापूर्वी जर पाहिलं तर साधं चपलावर पॅरागॉनची पायलची चप्पल विशेष फेमस होती. काळानुरूप तंत्रज्ञान आलं, यूट्यूब आलं, त्यामुळे नक्कीच ट्रॅक आल्या, टी शर्ट्स आल्या, शूज आल्या आणि बॉक्स क्रिकेटचं स्वरूप सुद्धा बदलू लागलं. आणि आयोजन जर अशा प्रकारचं असेल तर नक्कीच क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर जातं. तेच पाहायला मिळते. मेलविन मेमोरियल चषक पर्व 7 मध्ये पुन्हा एकदा क्वार्टर फायनल फेरीचा सामना बॅकफुटला ढकलले. पंचांनी मात्र इथे दंडित केलाय. पहिला चेंडू नो चेंडू असेल. पंचांनी दंडित केलंय. दोन्ही पंचांनी एक कॉन्फिडंट कॉल दिलाय. एकाच वेळी हात वर आलेत त्यामुळे नक्कीच देर इज अ नो चान्स. दोन्ही मातब्बर पंच आहेत. लिजंड खेळाडू देखील आहेत बॉक्स क्रिकेटचे. बाबू सरांना जर म्हटलं तर नक्कीच 2011 साली त्यांनी नवाकाळ चषक जिंकला होता. त्या संघाचे ते कर्णधार देखील होते. त्याचबरोबरीने ओंकार मालाड संघाकरता खूप चांगलं क्रिकेट चेतन सरांनी सुद्धा खेळले आहेत. स्वतः एक खूप चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर आता मात्र पंचांच्या भूमिकेत क्रिकेटचे एक वेगळा अध्याय ते लिहित आहेत. पाहावं लागेल. 7 अशी धावसंख्या. गोलंदाजीसाठी शशिकेश. फुटवर्कचा वापर. इथे मात्र ऋतिक संकटात सापडला होता. डेंजर एंडला होते. पाहावं लागेल. इथे पाहावं लागेल. 2019 नंतर हा नियम चेंज करण्यात आला आहे. पहा या बेंचटूनच्या बॅटला लागून जेव्हा मार्टिन गप्टिलने जो थ्रो केला होता 5 धावावल्या होता आणि त्यांच्या हातून त्या 5 धाव्या नावे तर वर्ल्ड कप हातातून गेला होता. आणि त्या एका डिसिजन नंतर तर्क वितर्क सुरू झाले आणि नियम महत्वाचा जो होता तो चेंज करण्यात आला. तो म्हणजे थ्रो करताना फलंदाजाच्या जर शरीराला अथवा बॅटला जर चेंडू लागला तर तो बॉल तिथेच डेड होईल. आणि झालंही तसंच. एक उत्कृष्ट असा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय बाबूसरांच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू. आता मात्र थोडासा अधिरा 11 संघ संकटात सापडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. दुसरा चेंडू असेल. यावेळी स्वीप खेळण्याचा प्रयत्न. वेग कमी होता. चांगले एफर्ट तिथे पाहायला मिळाले शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला आणि या फ्लोटची गरज आहे. नक्कीच पडण्यात काहीच गरज नाही, गैर नाहीये. पडून उठण्यात हा गौरव आहे. म्हणजे बॉक्सिंगचा खेळ बघा. तुम्ही मार खाला म्हणून तुम्ही हरत नाहीत. मार खाऊन जर तुम्ही पडून उठला नाहीत तर पंच तुम्हाला बाद देतात. म्हणजे इथे तुम्हाला उठावा लागेल. पडला तरी चालेल. इथे क्षेत्ररक्षकांना एफर्ट द्यावे लागणार. नक्कीच डेंजर 11 अधिरा सत्यमेने कामोटे संघाचे ओनर राहुलभाई हे सुद्धा आलेले आहेत. त्यांनाही विनंती असेल आपण मंचाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळी मात्र नो चेंडू. जबरदस्त असा फटका एक कव्हरच्या दिशेला. पाहावं लागेल. आणि पंचांनी रेफल सुचवलाय त्यांचा. आपले ऑफिशियल पंच येतील आणि नक्कीच एक खूप चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि आतापर्यंत या थर्ड अंपायरची भूमिका सुद्धा खूप चांगली राहिलेली आहे. खूप चांगले निर्णय त्यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचवले गेले आहेत. नक्कीच
तर थोड्याच वेळात या हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. अतिशय क्लोज डिसिजन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा थर्ड अंपायर हे 1992च्या विश्वचषकात आला होता आणि त्या थर्ड अंपायरमध्ये पहिला बळी कोण ठरला होता तर सचिन रमेश तेंडुलकर हा ठरला होता. पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला होता. तंत्रज्ञान या 30 वर्षात बदललं गेलं. आता स्थानिक लेवललाही थर्ड अंपायर्स आलेले आहेत. तोच निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात पोहोचवू. तर थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत अंतिम निर्णय येईल. या निर्णयाची टिहाणी झालेली आहे आमच्या ऑफिशियल थर्ड पंचांकडून. तर नक्कीच खूप क्रिटिकल असा डिसिजन होता आणि खूप चांगल्या मार्जिन थोडासा चेंडू पुढे होता. जबरदस्त डिसिजन थर्ड अंपायर्स करून आणि तिन्ही पंचाच्या संगतमतीने हा निर्णय देण्यात आला आहे. एक धाव मात्र तिथे परिपूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्येचा धाव फलक नक्कीच एका धावेने पुढे जाईल. 9 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. त्याला पंचांचा डिसिजन कमिटीचा डिसिजन हा फायनल राहील. या स्पर्धेच्या नियमानुसार आमचे ऑफिशियल पंच त्याचबरोबर ग्राउंडेड पंच आणि रिव्ह्यू खूप लक्षपूर्वक पाहिल्यानंतर आम्ही हा डिसिजन देत आहोत. नक्कीच एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र डेंजर 11 सत्यमेन कामोटे संघ थोड्याशा अडचणी सापडलेला दिसतोय. मात्र 1-2 चौकाराच्या शोधात दोन्ही बॅटर्स नक्कीच असतील. एक चिंतेची बाब म्हणजे त्यांचे दोन महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. आकाश गुरव मोठ्या मॅचचा खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो तोही तंबूत गेला आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी जी आहे ऋतिकवर नक्कीच असणार आहे. एक मोठी जबाबदारी असणार आहे. पहिल्या 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अशा धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ. चौथा चेंडू नक्कीच चौथा चेंडू घेऊन तयारीत असेल गोलंदाज शशिकेश. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. जबरदस्त चेंडूची नक्कीच पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. वेगाने बीट केलंय. जबरदस्त क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे मात्र सढळ हस्ते केला जातोय. एक मिसाईल गाइडेड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. यॉर्कर उसे रहना बचकर नक्कीच हा इशारा दिलाय गोलंदाजाने. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. डीप फाईन लेगच्या दिशेला जबरदस्त एफर्ट्स. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हा खराब चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स बघा. क्रिकेट म्हणजे केवळ फलंदाज आणि गोलंदाजाचा खेळ नाहीये तर तो क्षेत्ररक्षकाचाही गेम आहे. जॉन्टी रोड्स ज्याला क्षेत्ररक्षणाच्या बळावरच मॅन ऑफ द मॅच मिळालाय जगातील ते एकमेव उदाहरण आहे. 20 वर्षाच्या बंदीनंतर साऊथ आफ्रिका संघ जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दाखल झाला त्यावेळी त्यांनी क्रिकेटमध्ये नवीन काय आणलं तर फिल्डिंगचा स्टँडर्ड. त्यांनी सर्वप्रथम पहिला ओळखलं होतं की क्रिकेटमध्ये फिल्डिंगचं महत्त्व खूप मोठं आहे. फिल्डिंगच्या बळावर तुम्ही स्पर्धा मॅचेस जिंकू शकतात. 10 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मॅच मात्र दोन्ही संघासाठी ऑन आहे. 20 धावांची गरज आहे. यावेळी मात्र ठरवून खेळलेला फटका. स्पर्धेच्या नियमानुसार नक्कीच हा वाईट चेंडू असेल.
11 धावसंख्या, 19 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. चला रेलिंग वरनं नक्कीच आपले हात काढायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल चला रेलिंग वरून आपले हात, पडद्याच्या वरून आपले हात बाजूला घ्यायचे आहेत. विशेष करून छोटी मुलं नक्कीच त्यांना एक विनंती असेल. जबरदस्त गोलंदाजी शशिकेश याच कडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे अयशस्वी प्रयत्न होत आहेत. डॉट चेंडू, दुसरे षटक मात्र संपुष्टात येत आहे की एक यशस्वी षटक, कमबॅक करून देणारं षटक म्हणून ओळखलं जाईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावसंख्या. नक्कीच इथे घनश्याम शिंदेचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडू शेअर करताना. मोठ्या मॅच मध्ये नक्की आपण काय केलं पाहिजे तो अनुभव घनश्यामच्या पाठीशी आहे आणि प्रत्येक षटकामागे तो प्रत्येक खेळाडूशी चर्चा करतोय. हे खरं क्रिकेट आहे. कधी कधी काय होतं, नौका संघ जो असतो ना, मोठ्या संघाविरुद्ध थोडासा डगमगताना दिसतो. त्यांना काय करावं हे काही सुचत नसतं. जसं महाभारतात पांडवांना मोठ्या युद्धाचा अनुभव नव्हता, परंतु तुमच्या मागे जर श्रीकृष्ण असेल ना, तर तुमच्या समोर कितीही मोठे शत्रू असो तुम्ही ते युद्ध सहजरित्या जिंकू शकतात. तर ती भूमिका मात्र इथे पार पाडतोय घनश्याम शिंदे. एक जबरदस्त फाईट दिली आहे. 30 धावांचं माफक लक्ष कुणाला वाटलंही नसेल की पहिल्या 2 षटकात एक खूप चांगल्या स्थितीत असेल ज्युनियर सम्राट अंधेरी या संघ. एक मोठी उलटफेर या स्पर्धेत असू शकते जर त्यांनी या सामन्यात विजय मिळवला तर. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. किसन आले लेग स्टिकच्या बाहेर. वाईट चेंडू. नक्कीच एक धाव अतिशय महत्वाची आहे. एक धाव प्रेशर रिलीज करणारे असेल दोन्ही बॅटरच्या दृष्टीने. ऋतिक दक्षिण मध्य मुंबईतील एक दर्जेदार फलंदाज. यावेळी फुटवर्कचा वापर, दबाव स्पष्टपणे त्याच्या बॅटमध्ये दिसून आला. चौकार शोधण्याच्या नादामध्ये मात्र बॉक्सआउटच्या स्वरूपात ऋतिकला मैदान सोडावं लागते. परत ओमकार मालाड संघ एक दिग्गज संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. अजून एक अनपेक्षित धक्का या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये बसेल का यावरही सर्व प्रेक्षकांचा नजरा मात्र लागून राहिलेल्या आहेत. संध्याकाळचं सत्र जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. आज खूप चांगले चुरशीचे सामने पाहायला मिळाले. सामने शेवटच्या षटकापर्यंत जात आहेत. किसन इथे मात्र आपला अनुभव पणाला लावतोय. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. आता इथे मात्र क्रिकेटचं बेसिक दोन्ही संघाला पाळावं लागणार आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावं लागणार आहे, तर इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला बेसिक क्रिकेट खेळावं लागणार आहे. दिशा देण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. एक नेल बायटिंग सामना नक्कीच आपल्या समोर गोल्डन क्रीडा मंडळाच्या या मैदानामध्ये आपण पाहत आहोत. मेलविन स्मृती चषक 2025चं हे दिमागदार आयोजन. पर्व 7 या मात्र सुरेखाचा चेंडू लेफ्टनचा मारा केलाय. लेफ्टनचा टप्पा बघा, पायाच्या बरोबर पुढे ठेवलाय. जबरदस्त पिचिंग इथे पाहायला मिळते. किसनने या षटकात प्रभावित केलंय. मोठ्या मॅच मध्ये तुम्ही नक्कीच योग्य टप्पा बेसिक क्रिकेट खेळायला पाहिजे जर तुम्हाला काहीच सुचत नसेल तर. आणि तेच नेमकं केलंय या गोलंदाजाने. मी आधीच म्हटल्याप्रमाणे फलंदाज हे तुम्हाला सामने जिंकवून देतील, परंतु तुम्हाला स्पर्धा जर जिंकायच्या असतील ना मित्रांनो, तर गोलंदाजांना सर्व सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागतील. असे संघ मोठमोठ्या स्पर्धा जिंकत असतात. दहा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. सागर थोडासा दबाव दिसले. प्रत्येक शॉट त्याने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय.
कुठे ना कुठे रणनीतीत बदल करण्याची गरज. यावेळी मात्र आडव्या बॅटचा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी होतोय. काय लाजवाब टर्न पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल किसनचा. टप्पा त्याने जबरदस्त ठेवलाय. प्रॉपर मिडल स्टंप वर टप्पा ठेवलाय आणि हातभर वळण. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस वातावरण दमट होतं आणि तदनंतर मात्र बॉलची पिचिंग केल्यानंतर थोडासा चेंडू जो आहे तो बॅटवर येण्यासाठी फलंदाजाला कठीणाई येताना दिसून येते. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात महत्वपूर्ण गडी बाद होतोय. सागर मात्र पूर्णपणे दबावात दिसत होता मागच्या काही चेंडू पासून. हाही फटका मला वाटतं पडद्याच्या वरून गेलाय आणि एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. थोडीशी वेगळी रणनीती. जयेश सारखा फलंदाज असताना तुम्हाला नक्कीच त्याला 1 डाऊन किंवा 2 डाऊन पाठवण्याची गरज होती, कारण जयेशकडे ती क्षमता आहे गॅप शोधण्याची आणि शिवाय तुमच्याकडे एक लेफ्टी कॉम्बिनेशन उपलब्ध होतं. तर कुठे ना कुठे अधीरा डेंजर 11 अधीरा सत्यविनायक संघ इथे विचार करत असेल, पाहावं लागेल. म्हणून क्रिकेटला ना कधी हलक्यात घेतलं नाही पाहिजे, नाहीतर क्रिकेट तुम्हाला हलक्यात घेईल. काय होतं आणि काय झालंय असं वाटलं. 2 ते 3 षटकात डेंजर 11 अधीरा सत्यविनायक कांबोटे संघ सहजरित्या विजय होईल, परंतु इथे मात्र एक मोठी उलटापालट घडते. 8 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. 13 धावसंख्येवर चौथा गडी बाद नक्कीच होतोय, परंतु याही संघाकडे क्षमता आहे. चारही दिशेला चौकाराची संधी आहे, त्यामुळे 2 ते 3 चौकार जर मारले तर हाही सामना ते जिंकू शकतात. परंतु गॅप शोधणे अद्यापर्यंत फलंदाजांना शक्य झालेलं नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार वगळता अजूनही एकही चेंडू सीमापार गेलेला नाहीये. नक्कीच याचं क्रेडिट द्यावं लागेल खरं तर. ज्युनियर सम्राट संघाच्या गोलंदाजांना काय टिचून मारा केलाय. कैलासने मात्र खूप चांगला मारा, त्यानंतर शशिकेश, आणि तीच परंपरा तिसऱ्या षटकात कायम ठेवली आहे किसनने. त्याचबरोबरीने क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स ज्युनियर सम्राट अंधेरी संघाला लाभतायत. त्याचा मोठा फायदा मात्र आतापर्यंत त्याच्या संघाला झालाय. मॅच ऑन आहे. 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. जयेश ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र सूर्य कसा ड्राईव्ह केलाय तिथे पाहावं लागेल. कोणतीच रिस्क घेतलेली नाहीये. रनआउट साठी 1 धाव. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. अजूनही चौकाराच्या प्रतीक्षेत डेंजर 11 सत्यविनायक कामोटे. खर तर डेंजर 11 सत्यविनायक कामोटेची एक समस्या राहिली आहे. आकाश बाद झाल्यानंतर पुढच्या फलंदाजांना तो प्रेशर असतो ना मोठ्या मॅचचा, तो हँडल करणं कधी कधी थोडंसं कठीण जातं आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं क्रीजवर राहणं फार गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा आपण या संघाचा परफॉर्मन्स पाहिलेला आहे, त्याला जेव्हा बाद घेतलं त्यानंतर मात्र एक बॉडी लँग्वेज जी होती ज्युनियर सम्राट संघाची ते एक अप लेवलला गेले आणि तिथून मात्र कमबॅक करण्याची कोणती संधी डेंजर 11 सत्यविनायक कामोटे संघाला दिलेली नाही. यावेळी पुढे सरसावून मारलेला फटका. चेंडू इंटू द गॅप पाहायला मिळते महालक्ष्मी ज्वेलर्स. इट्स अ प्युअर अँड परफेक्ट. या चौकारानशिवाय एक नवचैतन्य नक्कीच आला असेल. डेंजर 11 अधीरा सत्यविनायक कामोटे संघाच्या डगआउट मध्ये. नक्कीच जयेश नाईक हा एक अनुभवी खेळाडू आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. खूप चांगल्या पद्धतीने 360 प्लेयर आहे. स्वीप, त्यानंतर ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, कट, हे विविध फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. इथे घनश्याम शिंदे आता कोणत्या रणनीतीसह उतरणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. कारण मागचा सामना जर पाहिला ना, घनश्याम 4थ्या षटकासाठी आला होता. 2 वाईट चेंडू आणि एवढा मोठा खेळाडू ज्याने आपली स्वतःची ओव्हर बघा कॅन्सल केली आणि आमंत्रित केलं मयूरला. हा अनुभव आहे, हा एक्सपिरियन्स आहे. आणि मोठे खेळाडू जे आहेत ना ते असेच घडत असतात आणि इतरांना घडवीत असतात. मयूरने ती मॅच जिंकवली होती आपल्या संघाकरता. पाहावं लागेल तोच मयूर आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी, अंतिम आणि महत्वाचं षटक ठरण्यासाठी
ज्युनियर सम्राट अंधेरीचा संघ या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी गेली अनेक वर्षापासून करतोय. 2-3 वेळा तो सेमीफायनलला सुद्धा आला आहे. यावेळी मात्र पाहावं लागेल, एक अप लेवलचा परफॉर्मन्स करण्याची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 12 धावे. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न इथे जयेश कडून. बॅटची कट, एक धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. निखिल, याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. नक्कीच निखिलवर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. दोन बेस्ट प्लेयर दोन्ही संघांमधील. जे ठाणे विभागाला बिलॉंग्स करणारा खेळाडू, ठाणे विभागाचं क्रिकेट गाजून मात्र एका बलाढ्य संघात जागा मिळवली आहे. ती का मिळवली आहे याचं उत्तर मात्र त्याला आज दाखवायचं आहे. पाहावं लागेल. 5 मध्ये 11. यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स बघायला मिळाले. एकदम चित्त्याच्या चपळेने मागच्या सामन्यात लिएंडरने स्वतःला झुकवून दिलं होतं आणि याही सामन्यात म्हणजे स्लॅजेंजरचा जे स्लोगन होता ना चित्त्याचा, तसा त्याची आठवण करून देताना पूर्वीच्या बॅट V500 V100च्या बॅट होत्या आणि त्याच्यावर चित्त्याचा जो सिम्बॉल होता त्याच पद्धतीची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत लिएंडर यासकडून. पहा, हाच लिएंडर आहे जो धावांसाठी झगडत होता आणि शेवटच्या 2 षटकामध्ये त्याने आपल्या संघाची जी धावसंख्या होती ती 30 पर्यंत पोहोचवली. त्याचे जे एफर्ट्स जे आहेत ना ते आता कामी येत आहेत. पाहावा, 4 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. एका चौकाराच्या शोधामध्ये डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोठे संघ. मयूर टू जयेश. यावेळी मात्र नो चेंडू, खराब चेंडू. चेंडू टाकण्याची नक्कीच काही गरज होती का, परंतु हा दबाव आहे, मोठ्या सामन्याचा दबाव आहे, तो हँडल करणं फार गरजेचं आहे. जयेशचं कौतुक करावं लागेल. हा नो चेंडू जरी असला तरी सुद्धा समोरच्या बॅटरला एक धाव काढून धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी मात्र त्याने घेतली आहे. हा एक्सपिरियन्स आहे जयेशचा. जयेश गेली 15-20 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं आहे. वळीचं क्रिकेट गाजवून त्याचबरोबरीने रेम्बो संघात, त्यानंतर अधिरा सत्यविनायक संघाकरता गेली कितीतरी वर्ष तो चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज, एका चौकाराची गरज. मयूरला इथे चांगला टप्पा हाताळावा लागणार आहे. 4 चेंडू 8 धावा. मात्र सुरेख असा फटका तिथे लगावला जातोय. या सामन्याला कलाटणी देणारा हा फटका. चौकार. आता 3 मध्ये 4. म्हणून मी आधीच म्हटलेलं मोठा मॅचचं टेम्परमेंट काय असतं ना, जर डॉट चेंडू जात असतील तर स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं होतं आणि तेच आता या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं, दोन्ही बॅटरचं. चेंडू काही वाईट नव्हता, परंतु ज्या पद्धतीने फटका खेळलाय त्या फटक्याला दिशा दिलाय, एकदम पुस्तकी फटका. क्रिकेटचं सौंदर्य एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चौकार. 3 मध्ये 4. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याच्या दिशेला. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच मयूरने काय कमालीचा चेंडू हाताळलाय, काय कमालीचं प्रेशर हँडल केलंय. जाळ्यात फसवलं, फ्लाईट दिलंय, हलकासा टर्न केलाय आणि त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसलाय. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे मात्र 2 वरळीकर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 4 धावा करायच्या आहेत. तो हाच मयूर आहे, गतवर्षीचा सर्वोत्तम गोलंदाज. तो का होता याचं प्रत्युत्तर त्याने आता मात्र दिलंय. मागच्या सामन्याचा हिरो याही सामन्यात हिरो ठरेल का, पाहावं लागेल. पाहावं लागेल. अखिलला या स्पर्धेमध्ये मात्र पहिल्यांदाच फलंदाजी करण्याची संधी, कारण पहिले 2 सामने त्याने आरामात जिंकले होते.
संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे नक्कीच त्याला देखील हे चॅलेंजिंग असणार आहे. परंतु व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत, असे कितीतरी सामने अखिलने आपल्या संघाकरता जिंकवून दिले आहेत. आज थोडासा वेगळा पेपर आहे, आज वेगळा दिवस आहे, आज वेगळा संघ आहे, आज वेगळा गोलंदाज आहे, नाव त्याचं मयूर आहे. चला, रेलिंग वरचे हात काढायचे आहेत. एक महत्वाचा सामना आपण पाहत आहोत. सर्वांना विनंती असेल, पडद्याच्या वरून आपले हात काढायचे आहेत. नक्कीच पुन्हा एकदा सामना आवडला असेल, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. कमी धावसंख्या परंतु शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाण्याची शक्यता. या मात्र सुरेख असा फटका ऑन ड्राईव्ह केलाय, ते खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. प्रेशर सिच्युएशन मध्ये असे चेंडू अडवणे खूप चांगली कामगिरी म्हणता येईल. एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज. काय झुंज दिलाय ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाने. हार मानलेली नाहीये. त्यांची बॉडी लँग्वेज, तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह कशी ओळखायची, तर तुमचे जे खांदे आहेत ना ते थोडेसे वर पाहिजेत, खांदे खाली नाही पाहिजेत. त्यावरनं समजून गेलो की या संघाची बॉडी लँग्वेज एक थोडीशी अप आहे. हे फार गरजेचं आहे. निखिलने जवळजवळ सामना आपल्या खिशात घातलेलाच होता, परंतु एक चुकीचा फटका पुन्हा एकदा सामना दुसऱ्या बाजूला झुकला गेलाय. जयेशला आपला 15 वर्षाचा अनुभव या एका चेंडू मागे नक्कीच दाखवावा लागणार आहे. 0 पासून हिरो होण्याची संधी दोन्ही खेळाडूला. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला जयेश. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी झाल्या पाहिजेत. एक चेंडू आणि 3 धावा, कंपल्सरी चेसिंग. गणपती बाप्पा. यावेळी सूर्यकाचा फटका. हा फटका नव्हता, 440 वॉटचा झटका होता. जयसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाकरता काय मॅच झाली आहे, काय जबरदस्त फटका. करतात ते फक्त पोशाख बदलतात, परंतु जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास घडवतात. आज डेंजर 11 सत्यमेना कामोटे संघ अंतिम 3 मध्ये आपली जागा पक्की करतो. एकदा जोरदार टाळ्या ज्युनियर सम्राट अंधेरी करता. काय जबरदस्त सामना. 30 धावांचं एक माफक लक्ष, शेवटच्या चेंडू पर्यंत दिलेली कडवी झुंज. हॅट्स ऑफ यू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या संघालाही. म्हणजे हार कर भी जीतने वाले को बाजीगर करते हैं ना, आप वो बाजीगर हो. हॅट्स ऑफ यू. जबरदस्त कामगिरी. म्हणजे हा सामना बघण्यापासून ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे ना, त्यांनी जरा थोडस लांबच राहा. कधीही अटॅक येऊ शकतो. यानंतरचा सामना होणार आहे जलसा वर्सेस तोरणा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपल्या टॉस बॉक्स कडे यायचे आहे. जलसा वर्सेस तोरणा. धन्यवाद. हॅलो माईक, थोडा आवाज दे माईकचा. हॅलो हॅलो. बट मित्रांनो, ज्युनियर सम्राट अंधेरी संघासाठी पण एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फाईट त्याही संघाने केली. मॅच थोडी क्रुशल होती, बट त्याही संघाने फाईट केली आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगवली. हार्ड लक.
पियुष यांची आज सौभाग्यवती इकडे उपस्थित राहिले. संगीता मॅडमचा एक विशेष सन्मान केला जाईल. पियुष यांची अगदी सौभाग्यवती आज स्वतः इकडे उपस्थित राहिल्या गेल्या. सो थँक्यू. और आशीष राठौड़ ने विनती करी कि संगीता मैडम से एक विशेष सम्मान कराइसा है. क्या बात है. और मैडम ने सब डीटीपी जो बनाया है वो मैडम ने किया. तो थैंक यू सो मच मैडम, बहुत अच्छा डीटीपी किया है. और देखो वुमेन्स चाहिए, सब जगह चाहिए, उनसे कुछ नहीं हो सकता है, उनके बिना कुछ नहीं हो सकता है. सो थैंक यू सो मच मैडम, आप इतना अच्छा सपोर्ट करने के बाद. और पीयूष सर का भी सपोर्ट है. ऐसा कम देखने के लिए मिलता है कि वाइफ और हस्बैंड टूर्नामेंट के लिए इन्वॉल्व है, और दोनों ने यहाँ पर इन्वॉल्वमेंट दिखाया है. थैंक यू सो मच मैडम, थैंक यू सो मच. नहीं ओनली वो सिर्फ डीटीपी बनाते, मैडम बोलते नहीं है माइक पे. थैंक यू मैडम. प्लेयर ऑफ द मॅच, जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत मॅच घेऊन गेला आणि 1 बॉल 3 ला बाउंड्री लगावली. जयेश नाईकला प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय. आपल्या टीमला वरळीचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याची चर्चा वरळीमध्ये बंद बॉक्स ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. जयेश नाईक वरळीचा एक जबरदस्त खेळाडू. मागील कित्येक वर्षामध्ये अखिल, जयेश, सुमित ही जोडी खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. रासम साहेबांना विनंती केली की आपण आपल्या हातातून ही टी शर्ट्स आणि ट्रॉफी. जयेश नाईक, वेल बॅटिंग जयेश नाईक. आणि सतीश शिंदे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जबरदस्त कामगिरी केली गेली जयेश नाईकने, ज्याच्या बाउंड्रीला केलं सर्वांनी लाईक असा जयेश नाईक. थँक्यू विजय. जबरदस्त वरळीचे एक हार्ड हिटर बॅटर आहेत आणि 1 to 4चं क्रिकेट. सुरेश गावडे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं मॅन ऑफ द मॅच साठी डिक्लेअर केलं होतं. एक जबरदस्त बॅटिंग, 1 बॉल 3 ला पूर्ण माहोल बदलला जयेश नाईकने. छोटा पॅकेट बडा धमाका, हाईट कम और फाइट ज्यादा. हा जयेश नाईक एक जबरदस्त खेळाडू आहे. झिओम स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील टी शर्ट्स आहे. जयेश कसं वाटतं, एक जबरदस्त मॅच आहे आणि एवढ्या मोठ्या टायटल मध्ये टीमला टॉप 3 मध्ये घेऊन गेलाय, कसं वाटतंय? मी आज पहिल्यांदा जिंकवले, त्यामुळे मला एकदम बरं वाटतंय. क्या बात आहे. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना कसं वाटतंय? टुर्नामेंट तर एक नंबर आहे आणि खेळायला मजा येते. थोडे कमी बोलतात पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. जयेश नाईकचा चौकार आवडला असेल तर. वेल प्लेड जयेश. हार्ड लक टीम. ज्युनियर सम्राट अंधेरी, आपण पण चांगली फाईट केलात. आणि यानंतर एक स्थानिक मॅच आपण इकडे पाहणार आहोत. हॅलो. सो 4 ओव्हरची एक्झिबिशन मॅच असणार आहेत. जलसा आणि तोरणा. ओके, टॉस केला जाईल. आमचे अलंकार दांडेकर साहेब यांच्यातून टॉस केला जाईल. हेड. सो हर साल ये टूर्नामेंट रहता है. आणि तोरणा टीम टॉस जिंकला, काय डिसिजन असेल? आमचा बॅटिंगचा डिसिजन असेल.
आणि तुमच्यासाठी एवढं चांगलं आयोजन आहे, एक मॅच तुमच्यासाठी एक्झिबिशन आहे, कशा प्रकारे मॅच खेळाल? चांगली खेळण्याचा प्रयत्न करू. चांगलं ऑर्गनाईज केलं आहे आणि एरियातल्या लोकांसाठी एक्झिबिशन मॅच ठेवली त्याबद्दल गोल्डन कमिटीचे धन्यवाद. मेलविन मेमोरियल कपचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.